प्रियांनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. शालेय जीवनामध्ये एक विषय असतो. काही विद्यार्थ्यांना तो विषय अत्यंत सोपा असतो, तर काही विद्यार्थ्यांना मात्र डोक्याला ताप देणारा असतो. नाही नाही, तुम्ही जर तो विषय गणित म्हणत असाल तर ते चुकीचे आहे. तो विषय आहे इतिहास. काही लोकांना तारखा, दिवस, नावे आणि त्या संदर्भातील बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवणे कठीण जात असते. आणि म्हणूनच मी म्हणालो तसे, इतिहास हा विषय काहींना सोपा तर काहींना डोक्याला ताप देणारा ठरतो. आजच्या अध्ययनात आपण असाच एक मुद्दा पाहणार आहोत आणि तो म्हणजे वंशावळी. कदाचित आपणाला आठवत असेल की उत्पत्ती पुस्तकाच्या अध्ययनाच्या वेळी आपण वंशावळ्यांचा अभ्यास केला होता. बरेचसे लोक वंशावळ्या बाजूला ठेवतात आणि बायबल वाचन करतात. परंतु वंशावळ्यांबाबत देवाचा हेतू आपण पाहणार आहोत. आजच्या अध्ययनात आपण येशू ख्रिस्ताची वंशावळी, तिचे महत्त्व, तसेच या वंशावळीतील 4 महत्त्वाची नावे आणि त्यांचे वंशावळीतील स्थान आपण पाहणार आहोत. तसेच अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वंशावळीत आपण तारणाची गोष्ट पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आजच्या अध्ययनास सुरुवात करूया. श्रोत्यांनो, मत्ते शुभवर्तमान ह्याच्या पहिल्या अध्यायाकडे आज आपण पाहणार आहोत. मत्तेचे हे पुस्तक क्रमाने जुन्या करारानंतर आणि नव्या कराराच्या आरंभी येते. हे पुस्तक दोन्ही करार सांधणारा दुवा आहे. हे यहुद्यांसाठी लिहिले आहे व ते योग्य त्या ठिकाणी ठेवले आहे. पुस्तकाच्या वाचकांना एकंदर घटनाक्रम चांगला माहीत आहे असे येथे गृहीत धरले आहे. निवडलेले राष्ट्र बऱ्याच काळापूर्वी वचनाने दिलेला आपला राजा ख्रिस्त येण्याची दीर्घकाळ वाट पाहत आहे असे आपण जुन्या कराराच्या अखेरीस पाहतो. तो राजा येशूच आहे असे मत्ते शुभवर्तमानात दाखवले आहे. हे पूर्णतेचे शुभवर्तमान आहे. पहिल्या अध्यायामध्ये येशू ख्रिस्ताची वंशावळी आणि त्याचा कुमारी मरियेपासून जो जन्म झाला त्याचा वृत्तांत आम्हाला वाचायला मिळतो. आता आपण वंशावळीविषयी पाहूया. माझ्या मते श्रोत्यांनो, जी वंशावळी मत्ते शुभवर्तमान आणि नवीन कराराला उघडते ती बऱ्याच अर्थाने पवित्र शास्त्रातील महत्वाचा लेख आहे. संपूर्ण पवित्र शास्त्र ह्या भविष्यद्वानांच्या ह्या वंशावळीच्या अचूकतेवर आधारलेले आहे. आपल्या लक्षात येईल की ह्यामध्ये 3 विभाग आहेत. अर्थात जी वंशावळी आपण पाहणार आहोत ती 3 विभागामध्ये आपण विभागू शकतो. पहिला विभाग अब्रामापासून दाविदापर्यंतची वंशावळी, जी आम्हाला 1 पासून 6 वचनांमध्ये वाचायला मिळते. नंतर शल्मोनापासून इस्रायली लोक बाबिलोनच्या बंदिवासात जाऊपर्यंत जी वंशावळी आहे ती 7 ते 11 वचनांमध्ये वाचायला मिळते. नंतर बाबेलच्या बंदिवासापासून योसेफ जो एक सुतार होता त्याच्यापर्यंत 12 ते 17 वचनांमध्ये वाचायला मिळते. आमच्या उत्पत्ती ह्या पुस्तकाच्या अध्ययनात आम्ही ही वास्तविकता पाहिली की उत्पत्तीचे पुस्तक हे कुटुंबाचे, परिवारांचे पुस्तक आहे आणि त्यामधील वंशावळ्या फार महत्वाच्या आहेत. नवीन कराराला सुरुवात करताना आम्ही त्यांना येथे पाहणार आहोत. मी हे कबूल करते की सर्वप्रथम हे कंटाळवाणे वाटते. पुष्कळदा जेव्हा नावे पवित्र शास्त्रामध्ये येतात तेव्हा आपण ती सोडून देतो, कारण ती नावे वाचणे आम्हाला कंटाळवाणे वाटते. जर आपण कोणाला नवीन करार वाचायला द्याल आणि त्यांना म्हणाल की आपण हा नवीन करार वाचा आणि समजा ते जर मत्तयापासून वाचायला सुरुवात करतील तर ते जास्त वेळ वाचू शकणार नाहीत. थोड्या वेळातच ते ह्या पुस्तकाला असं समजून की हे पुस्तक त्यांच्यासाठी नाही बंद करतील. म्हणून जेव्हा आम्ही लोकांना शुभवर्तमानाच्या पत्रिका वाटतो तेव्हा आम्ही थोडी बुद्धी, समज वापरून त्या पत्रिका वाटायला हव्यात. लोकांनी मत्ते शुभवर्तमानापासून नाही तर मार्क शुभवर्तमानापासून नवीन करार वाचायला सुरुवात करायला हवी. कारण मत्ते शुभवर्तमानाच्या सुरुवातीलाच बरीच नावे वाचायला मिळतात. परंतु त्यामुळे ह्या वंशावळ्यांचे महत्त्व कमी होत नाही.
नवीन करार ह्या वंशावळीच्या अचूकतेवर आधारित आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्त अब्रामाच्या व दाविदाच्या घराण्यातून आला ही वास्तविकता त्यामुळे स्थापित होते. दोघेही फार महत्वाचे आहेत. अब्रामाचे घराणे प्रभू येशू ख्रिस्ताला राष्ट्रामध्ये आणि दाविदाचे घराणे त्याला राजासनावर स्थापित करतात. तो त्या राजघराण्यातून होता. इस्रायल राष्ट्रासाठी वंशावळ्या फार महत्वाच्या असत आणि त्याद्वारे एखादी व्यक्ती कोणत्या घराण्यातली आहे आणि त्या व्यक्तीचे घराणे कायदेशीरपणे तो जर दाव्याने सांगत असेल तर ते तपासून पाहता येत असे. उदाहरणार्थ, जेव्हा इस्रायली लोक बंदिवासानंतर वापस परतलेत तेव्हा आम्हाला एज्राच्या पुस्तकात एज्राचे पुस्तक 2 अध्याय आणि 62 मध्ये वाचायला मिळते. एज्राचे पुस्तक 2 अध्याय आणि 62 वचन. या सर्वांनी आपापल्या वंशावळीचा लेख ज्यांची वंशावळी नोंदली होती त्यांच्या वहीत शोधिला, पण त्यास तो न मिळाल्यामुळे ते अशुद्ध ठरून याजक पदावरून भ्रष्ट झाले. एज्राच्या काळात लेवी वंशाविषयी जाणून घेता आले, तपासणे शक्य झाले व जे आम्ही लेवी वंशातून आहोत हा खोटा दावा करीत होते त्यांना काढून टाकता आले. अर्थातच श्रोत्यांनो, ह्या वंशावळ्या सरकारतर्फे सुरक्षित ठेवण्यात येत असत आणि लोकांसाठी उपलब्ध करण्यात येत असत. मला वाटतं ह्या वंशावळ्या मंदिरात ठेवण्यात येत असत, कारण इस्रायली लोक एक परमेश्वराला मानणारे लोक होते आणि खरे पाहता मंडळी व राष्ट्र एक होते. ही वंशावळी अर्थातच लोकांसाठी उघडी ठेवण्यात आली व मंदिर इसवी सन 70 मध्ये उद्ध्वस्त होईपर्यंत लोकांच्या नोंदींमधून घेण्यात आली असावी. येशूच्या शत्रूंनी नक्कीच ही वंशावळी तपासून पाहिली असेल आणि पाहिले असेल की खरोखर काय येशू ह्या वंशातून आलेला आहे. हे फार मनोवेधक व लक्षात घेण्यासारखे आहे, कारण त्यांनी येशू ख्रिस्ताच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली होती आणि त्याच्या प्रत्येक हालचालीकरिता त्यांनी प्रश्न केला होता. त्याच्या पुनरुत्थानाविषयी सुद्धा त्यांनी आपापले स्पष्टीकरण दिले होते, परंतु त्याच्या वंशावळीविषयी त्यांनी कधीच प्रश्न केला नाही. ह्याचे कारण हेच असावे की त्यांनी ती वंशावळी तपासून पाहिली आणि त्यांना कळले की ती अचूक आहे. श्रोतांनो, हे फार महत्वाचे आहे, कारण हे येशूला फार विलक्षण अशा पदावर नेते. आपणाला आठवत असेल की प्रभू येशू ख्रिस्ताने योहान कृशुभवर्तमान ह्याच्या 10व्या अध्यायाच्या 1 आणि 2 वचनांमध्ये म्हटले. योहान कृशुभवर्तमान 10वा अध्याय 1 आणि 2 वचने. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो मेणवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो तो चोर व लुटारू आहे. जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. ह्या ठिकाणी कळप हे इस्रायल राष्ट्र आहे. तो ह्या कळपात मागच्या दाराने किंवा भिंतीवर चढून कुंपणावरून उडी मारून आत येत नाही, तर तो जे दार आहे त्या दारानेच आतमध्ये येतो किंवा तो दुसऱ्या कुठल्याही मार्गाने आत येण्याचा प्रयत्न करीत नाही. श्रोत्यांनो, प्रभू येशू ख्रिस्त दरवाजाने आत आला आणि वचन आम्हाला सांगतं की जो दाराने आत जातो तो मेंढपाळ आहे. प्रभू येशू ख्रिस्त खरा मेंढपाळ आहे. तो दाविदाच्या अब्रामाच्या कुळात जन्मला, हेच मत्तय आमच्या समोर मांडत आहे. तो सर्व गोष्टींची पूर्तता आहे आणि जुन्या करारात ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या सर्वांची पूर्तता प्रभू येशू ख्रिस्तामध्ये झाली. म्हणून त्याचे शत्रू वंशावळींच्या बाबतीत त्याला कुठल्याही प्रकारे प्रश्न करू शकले नाहीत. त्यांना दुसरे काही कारण शोधावे लागले आणि आम्हाला दिसतं की त्यांनी ते कारण शोधून काढले. अनेक वेळा लोक पवित्र शास्त्र वाचतात, परंतु वंशावळ्या वगळून. देवाने हा वंशावळ्या पवित्र शास्त्रात घातलेल्या आहेत, त्यामागे नक्कीच त्याचा काही उद्देश आहे, काही कारण आहे. त्यांचे आमच्यासाठी महत्त्व आहे. आता मत्तय कृशुभवर्तमानातील ही वंशावळी लक्षात घ्या, जी आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. श्रोत्यांनो, लक्षात घ्या की ही वंशावळी प्रभू येशू ख्रिस्ताची आहे, जी योसेफाकडून आहे. लूका शुभवर्तमानामध्ये आम्हाला मरियेकडून असलेली वंशावळी पाहायला मिळेल. आता आपण पहिलं वचन वाचूया. मत्तय शुभवर्तमान 1 अध्याय 1 वचन. अब्रामाचा पुत्र दावीद ह्याचा पुत्र जो येशू ख्रिस्त त्याची वंशावळी. ह्या ठिकाणी आम्हाला येशू ख्रिस्त त्याची वंशावळी
हे शब्द वापरण्यात आलेले दिसतात. हे मत्तेचे वैशिष्ट्य आहे. हे फार वेगळे आहे, जे आपणाला नवीन करारात इतरत्र कोठेही सापडणार नाही. जर आपण जुन्या करारात वापस मलाकीचे पुस्तक, मग जखऱ्याचे पुस्तक, हागय असं करीत करीत उत्पत्तीपर्यंत जाल, तर आपण ह्या निर्णयाप्रत पोहोचाल की हे शब्द आम्हाला पवित्र शास्त्रात कोठेही सापडत नाहीत. ते फक्त मत्तेकृत शुभवर्तमानात आहेत. परंतु अचानक आपण जेव्हा उत्पत्तीचे पुस्तक ह्याच्या 5व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये येता, तेव्हा आम्हाला वाचायला मिळते की आदामाची वंशावळी. तेथे हे वाक्य आहे. श्रोत्यानो, 2 पुस्तके आहेत. एक आहे आदामाची वंशावळी आणि दुसरी येशूची वंशावळी. आपण आदामाच्या कुटुंबात कशा प्रकारे आला? आम्ही सर्व आदामाच्या कुटुंबामध्ये शारीरिक जन्माद्वारे समाविष्ट होतो किंवा आमचा प्रवेश त्याच्या कुटुंबात होतो. परंतु रोमकरासपत्र 5वा अध्याय 12वे वचन आम्हाला सांगते. रोमकरासपत्र 5वा अध्याय 12वे वचन, आदामामध्ये सर्व मरतात. होय श्रोत्यानो, आदामाचे पुस्तक मृत्यूचे पुस्तक आहे, जे आम्हाला मृत्यू दाखवते. नंतर दुसरे पुस्तक आहे येशू ख्रिस्ताचे. आपण त्याच्या कुटुंबात, त्याच्या वंशावळीत कसे येतो? नवीन जन्माद्वारे. प्रभू येशू ख्रिस्ताने योहान कृशुभवर्तमान 3रा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये म्हटले. योहान कृशुभवर्तमान 3रा अध्याय आणि 3रे वचन. येशू त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. होय, नवीन जन्म जेव्हा आमचा होतो, जेव्हा आम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, त्याच्याद्वारे पापांची क्षमा प्राप्त करून घेतो, तेव्हा आमचा नवीन जन्म होतो. हा जन्म शारीरिक नाही, तर आत्मिक जन्म आहे. त्याद्वारे आमचे नाव कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकात लिहिल्या जाते. ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याद्वारे आम्ही सर्व त्याच्या कुटुंबामध्ये सामील होतो. आम्हा सर्वांचे नाव आदामाच्या वंशावळीत आहे, त्याच्या पुस्तकात आहे. परंतु ख्रिस्ताच्या पुस्तकात प्रत्येकाचे नाव असायला हवे, आणि ते फार महत्वाचे आहे, कारण आदामामध्ये सर्व मरतात, परंतु ख्रिस्तामध्ये सर्वांना जीवन प्राप्त होते. आणि हे जीवन सार्वकालिक जीवन आहे, जे कोणीच आपणापासून हिरावून घेऊ शकत नाही. शरीराने एक दिवस सर्वांना मृत्यू येणार आहे, परंतु श्रोतानो, जे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये नवीन जन्म प्राप्त करतात, ते कधीही मरणार नाहीत, कारण ते आत्मिक रूपाने नेहमीच त्याच्यासोबत जिवंत राहतील. मत्तय म्हणतो, येशू हा दाविदाचा पुत्र, अब्रामाचा पुत्र आहे. काय मत्तयाला हे माहीत नव्हते का की अब्राम दाविदापूर्वी होऊन गेला? अर्थातच त्याला माहीत होते, कारण तो बाकी उरलेल्या वंशावळीत हे स्पष्ट करतो. मग त्याने हे अशा प्रकारे का मांडले? तो प्रभू येशूला मसीहाच्या रूपात मांडत आहे, एक असा जो राजा आहे, जो स्वर्ग राज्य ह्या पृथ्वीवर स्थापणार आहे, आणि ते आधी येते. त्याला दाविदाच्या वंशात भविष्यद्वाण्यांच्या पूर्ततेसाठी ज्या देवाने दाविदासाठी केल्या होत्या, त्या पूर्ण होण्यासाठी यायचे होते. तो दाविदाचा पुत्र आहे. तो अब्रामाचा सुद्धा पुत्र आहे. होय श्रोत्यानो, आम्हाला हे स्पष्टपणे समजून घ्यायचे आहे. व तो अब्रामाचा पुत्र आहे हे फार महत्वाचे आहे, कारण देवाने अब्रामाला म्हटले, उत्पत्तीचे पुस्तक 22वा अध्याय आणि 18वे वचन. माझ्यासोबत उघडा उत्पत्तीचे पुस्तक 22वा अध्याय आणि 18वे वचन. तू माझा शब्द ऐकला म्हणून पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे तुझ्या संततीच्या द्वारे आशीर्वादित होतील. श्रोत्यानो, ह्या ठिकाणी ही संतती कोण आहे हे पॉल गलतीकरासपत्र 3रा अध्याय आणि 16व्या वचनामध्ये स्पष्ट करतो. आपण वाचूया गलतीकरासपत्र 3रा अध्याय आणि 16वे वचन. अब्रामाला व त्याच्या संतानाला ती अभिवचने सांगितली होती. संतानांना असे पुष्कळ जनासंबंधाने तो म्हणत नाही, तर तुझ्या संतानाला असे एकाविषयी तो म्हणत आहे, आणि तो एक ख्रिस्त आहे. त्याने अनेक संतानांना म्हटलेले नाही, परंतु एक संतान असे म्हटले आहे, जो ख्रिस्त आहे. म्हणून ख्रिस्त अब्रामाचा पुत्र आहे. नंतर आपण मत्ते कृशुभवर्तमान 1 अध्याय 2 ते 6 वचने वाचूया. मत्ते कृशुभवर्तमान 1 अध्याय 2 ते 6 वचने. अब्रामाला
इसाक झाला. इसाकाला याकोब, याकोबाला यहुदा व त्याचे भाऊ झाले. यहुदाला तामारेपासून पेरेस व जेरह झाले. पेरेसाला हेस्रोम झाला. हेस्रोमाला आराम झाला. आरामाला अम्मीनादाब, अम्मीनादाबाला नहशोन, नहशोनाला सल्मोन, सल्मोनाला राहाबेपासून बवाज, बवाजाला रुथेपासून ओबेद, ओबेदाला इशाय आणि इशायाला दावीद राजा झाला. जी पूर्वी उरियाची बायको होती तिच्यापासून दाविदाला शल्मोन झाला. ही वंशावळी फक्त मनोवेधक नाही तर आश्चर्यचकित करणारी आहे. कारण श्रोत्यानो, ह्यामध्ये 4 नावे आमच्या समोर अशी येतात जणू ही नावे प्रखर प्रकाशात ठेवण्यात आलेली आहेत. ख्रिस्ताच्या वंशावळीत त्यांचा समावेश केलेला पाहून आपणाला आश्चर्य वाटते. प्रथम जी महत्वाची गोष्ट आहे ती आहे की ही नावे स्त्रियांची नावे आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट की ही नावे गैर यहुद्यांची आहेत. रूढीप्रमाणे स्त्रियांची नावे इब्री वंशावळीत येत नाहीत, परंतु हे चूक आहे असे समजू नका. आज आमच्याकडे विवाहात असंच होतं. विवाहामध्ये पुरुषाचे नाव स्त्रीच्या नावामागे लागते. स्त्रीचे नाव पुढे चालत नाही. स्त्रीच्या घरचे नाव तिच्या नावासमोर लागत नाही, तर तिच्या पतीचे नाव तिच्या नावासमोर लागते. तिचे घराणे तिथेच संपते, त्याचे मात्र पुढे चालू राहते. आणि त्यावेळी सुद्धा असेच होते. येशूच्या दिवसात वंशावळीत स्त्रियांचे नाव असणे असाधारण गोष्ट होती, तरी ह्या ठिकाणी आम्हाला 4 नावे त्याच्या वंशावळीत सापडतात. आपणाला माहीत आहे श्रोत्यानो, की परमेश्वराने नियमशास्त्रात त्याच्या लोकांनी परराष्ट्रीयांसोबत विवाह संबंध जोडू नयेत असे सांगितले होते. अब्रामाने सुद्धा त्याच्या मुलासाठी त्याच्या लोकातूनच मुलगी शोधून आणण्याकरिता सांगितले होते. तसेच इसाकाने आपल्या मुलासाठी याकोबासाठी सुद्धा तसेच केले. ह्या 4 स्त्रियांपैकी 2 स्त्रिया कनानी स्त्रिया होत्या. एक मोआबी होती आणि चौथी हित्ती होती. मग आपण स्वाभाविकपणे हा प्रश्न विचाराल की मग त्यांची नावे ख्रिस्ताच्या वंशावळीत कशी आली? पहिले जे नाव आम्हाला वाचायला मिळतं ते आहे तामार, आणि तिचा उल्लेख 3ऱ्या वचनात आम्हाला सापडतो. 3रे वचन, यहुदाला तामारेपासून पेरेस व जेरह झाले. पेरेसाला हेस्रोम झाला, हेस्रोमाला आराम झाला. उत्पत्तीचे पुस्तक 38व्या अध्यायामध्ये तिचा वृत्तांत आम्हाला वाचायला मिळतो. तेथे तिला तमार असे म्हटले आहे. हा अध्याय पवित्र शास्त्रातील जे फार भयंकर वाईट गोष्टींनी भरलेले अध्याय आहेत त्यापैकी एक अध्याय आहे. आणि तामारचा वंशावळीत उल्लेख आहे, कारण ती एक पापी स्त्री होती. 5व्या वचनात रहाबचा उल्लेख आम्हाला वाचायला मिळतो. सल्मोनाला राहाबेपासून बवाज, बवाजाला रुथेपासून ओबेद, सल्मोनाला राहाबेपासून बवाज झाला. श्रोत्यानो, यहोशुवाचे पुस्तक ह्याच्या 2ऱ्या अध्यायात तिच्याविषयी आम्हाला वाचायला मिळते. तेथे तिला राहाब असे म्हटले आहे. ती काही चांगल्या चरित्राची स्त्री नव्हती, परंतु नंतर ती एक फार चांगल्या गोष्टींनी भरलेली, गुणांनी भरलेली व्यक्ती बनली, जेव्हा तिला खऱ्या आणि जिवंत देवाविषयी कळले. इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि 31वे वचन आम्हाला सांगतं. इब्री लोकासपत्र 11वा अध्याय आणि 31वे वचन. राहाब कसबिणीने स्नेहभावाने हेरांचा स्वीकार विश्वासाने केल्यामुळे अवज्ञा करणाऱ्यांबरोबर तिचा नाश झाला नाही. श्रोत्यानो, अशा प्रकारे तिने हेरांचा स्वीकार विश्वासाने केला आणि तिने त्यांची मदत केली, आणि त्यामुळेच तिचे नाव दृढ अशा विश्वासाची स्त्री म्हणून पवित्र शास्त्रामध्ये आलेले आहे. आणि तिच्या विश्वासाविषयी आम्ही ह्या ठिकाणी वाचले. ख्रिस्ताच्या वंशावळीत तिचा समावेश एका साधारण कारणाने झाला, ते म्हणजे तिने विश्वास ठेवला. तिच्याजवळ विश्वास होता. पापी म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताजवळ येणे आणि विश्वासाचा हात पुढे करणे हे प्रत्येक व्यक्तीसाठी महत्वाचे आहे. नंतर आम्हाला रूथचे नाव वाचायला मिळते, जिचा उल्लेख 5व्याच वचनात केलेला आहे. 5वं वचन, बवाजाला रुथेपासून ओबेद झाला. ती एक फार प्रेमळ आणि चांगली व्यक्ती आम्हाला आढळते.
आम्हाला तिच्या बाबतीत काही अयोग्य असे आढळत नाही. परंतु रूथच्या काळात असा एक कायदा होता की ज्यामुळे तिला बाहेर करण्यात आले होते. कारण श्रोत्यानो, नियमशास्त्राच्या अनुसार मोआबी किंवा मोआबी लोकांना देवाच्या मंडळीत प्रवेश नव्हता. अनुवादाचे पुस्तक 23वा अध्याय आणि 30 वचन आम्हाला सांगतं. अनुवादाचे पुस्तक 23वा अध्याय आणि 30 वचन. अम्मोनी आणि मोआबी ह्यांनी परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये. 10व्या पिढीपर्यंत त्यांच्यापैकी कोणीही कधीच परमेश्वराच्या मेळ्यास येऊ नये. श्रोत्यानो, जरी कायद्याने तिला बाहेर केले तरी बोआज नावाचा पुरुष होता, जो आपल्या शेतात आला आणि त्याने तिला पाहिले. त्याचे तिच्यावर प्रेम झाले. त्याने तिला आपल्या कृपेचे प्रदर्शन करून इस्रायलांच्या मंडळीत आणले. आणि त्याविषयी आम्हाला रूथचे पुस्तक 2रा अध्याय 10व्या वचनामध्ये वाचायला मिळते. श्रोत्यानो, तुम्ही आणि मी देवाला देवाच्या कृपेविषयी हाच प्रश्न विचारू शकतो. आम्ही पापी म्हणून त्याच्याकडे येतो आणि विश्वासाचा हात धरतो आणि तो त्याच्या अद्भुत कृपेने आम्हाला वाचवतो. आता बेतशेबा हिच्या नावाचा उल्लेख करण्यात आलेला नाही, परंतु तिच्याविषयी लिहिलेले आहे की ती उरियाची बायको होती. कारण श्रोत्यानो, जे पाप होते ते तिचे पाप नव्हते, ते दाविदाचे पाप होते. आणि दाविदालाच त्याची किंमत भरून द्यावी लागली आणि ती त्याने भरली. तिचे नाव वंशावळीत आले कारण परमेश्वर त्याची लेकरे जेव्हा पाप करतात तेव्हा त्यांना बाहेर काढून देत नाही. तो त्यांना सोडत नाही, तो त्यांना टाकून देत नाही, परंतु तो त्यांना परत घेतो. मेंढरू कळपाला सोडून हरू शकते, परंतु श्रोत्यांनो, आमचा असा मेंढपाळ आहे जो मेंढरांच्या मागे जातो आणि त्यांना आपल्या कळपात वापस आणतो. त्याने दाविदाला वापस आणले. म्हणून ह्या वंशावळीत तारणाची गोष्ट आम्हाला आढळते. आज सुद्धा हाच परमेश्वर आम्हाला वापस बोलावित आहे. आपणापैकी जे लोक अद्यापही पापामध्ये जीवन जगत आहात, जे अंधारात आहात, जे अजूनही सैतानाच्या नियंत्रणात आहात, त्यांच्याकरिता ही एक शुभ वार्ता आहे की आपण आपल्या पापांबद्दल पश्चाताप करून परत ह्या मेंढपाळाकडे, जिवंत परमेश्वराकडे, प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे वापस येऊ शकता आणि तारणाचा अनुभव, पापांपासून मुक्ती प्राप्त करून घेऊ शकता. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. प्रियांनो, माझी खात्री आहे पवित्र शास्त्रातील वंशावळ्यांचे महत्त्व आज आपणास कळून आले असेल. पवित्र शास्त्रातील प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे आणि परमेश्वराने काही हेतू, उद्देशाने त्या प्रेरित केलेल्या आहेत. म्हणून शालेय जीवनात अभ्यासातील काही गोष्टी जशा दुर्लक्षित केल्या जातात, तसे पवित्र शास्त्राच्या अभ्यासात न करणे अधिक चांगले आहे. लक्षात घ्या की नवीन जन्माद्वारे आम्ही येशूच्या कुटुंबात, वंशावळीमध्ये येतो. हा नवीन जन्म आत्मिक जन्म आहे. ख्रिस्ताची शिकवणूक आम्हाला या आत्मिक मार्गावर दृढ करणारी आहे. प्रियांनो, आपण बदलण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या परिवर्तित जीवनाद्वारे येशूच्या वंशावळीत सामील होण्याचा प्रयत्न करू. आमच्या या पृथ्वीवरील जीवनाचा हाच उद्देश असावा. एकमेकांची ओझी वहा आणि ख्रिस्ताचा नियम पूर्ण करा. चांगले करण्याचा सदैव प्रयत्न करा. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, तुझ्या वचनांच्या द्वारे तू आज आमच्याशी बोललेला आहेस. आम्ही तुला धन्यवाद देतो. आम्ही तुझ्या आभारी आहोत की वेळोवेळी तुझ्या वचनांच्या द्वारे तू आमच्याशी बोलतोस आणि आमच्या जीवनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी देखील तू आम्हाला शिकवतोस. आज वंशावळीच्या द्वारे तू आज आम्हाला विशेष अशी गोष्ट शिकवलेली आहेस. होय प्रभूजी, आम्ही कदाचित या वंशावळ्या वाचत असताना दुर्लक्ष केलेलं असेल, परंतु इथून पुढे वंशावळीचा अभ्यास करताना, वाचन करताना प्रभूजी या सगळ्या बारीक सारीक गोष्टींकडे आमचं लक्ष असावं, कारण आज आम्ही त्याच्यामध्ये आमचं तारण पाहिलेलं आहे. होय प्रभूजी, या सगळ्या गोष्टी तू आम्हाला दिल्यास, शिकवल्यास आम्ही तुझे आभारी आहोत. आणि म्हणूनच पुन्हा एकदा आम्ही तुला मान, महिमा, गौरव देतो आणि या विनंत्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. परमेश्वर आपणा बरोबर असो.